पण पहाटे 4 वाजता अचानकपणे मला त्या मित्राच्या आजूबाजूला काही आकृत्या दिसायला लागल्या. प्रॉपर काळ्या शेप मधल्या आकृत्या. बहुतेक याच्यावरती काहीतरी एक मोठी मेजर तांत्रिक क्रिया झालेली आहे. एक थोडक्यात ब्लॅक मॅजिक. त्या दिवशी रात्री माझी मिसेसच्या अंगावरच पांघरुण प्रॉपर अचानक असं ओढलं गेलं. तंत्र करताना तो जो तांत्रिक असतो त्याने अनेक वर्ष तपश्चर्या करून किंवा गुरूंकडनं काही ज्ञान घेऊन एक पद्धत त्याला शिकलेली असते. याच्यामध्ये महत्वाची 2 पद्धती आहेत. एक दक्षिणाचार पद्धत आणि एक वामाचार पद्धत. प्रत्येक कर्म जे सत्कर्म आहे त्याचं चांगलं फळ, जे दुष्कर्म आहे त्याचं वाईट फळ हे बाय डिफॉल्ट येणार. त्यांना उलट रात्रीची झोप कधीही नसते. आजूबाजूचे आत्मे सातत्याने त्रास देत असतात. तर ही सगळी क्रिया 99% चालतात स्मशानात. त्यामुळे जास्त काळ स्मशानातच वास्तव्य करावं लागतं ह्या तांत्रिक लोकांचं. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? माझं नाव कौस्तुभ अवचट. कौस्तुभ अवचट. ओके. कुठल्या सर मूळचे आपण? मी प्रॉपर पुण्यातलाच आहे. मूळ पुण्यातच. मूळ गावच पुणे आहे. पुण्यातच जन्म आणि बालपणाचा शिक्षणित. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? मी तुमच्या चॅनलवरती व्हिडिओज पाहिले. जे काही लोक तुमच्या इथे येऊन शेअर करतात त्यांचे रिअल एक्सपिरियन्सेस, ते ऐकून मला ऍक्च्युली खूप अप्रिशिएट करावा असा वाटला तुमचा चॅनल. कारण या विषयावरती बोलायला अजून तसा प्लॅटफॉर्म कुठेही उपलब्ध नाहीये. त्यातून मराठीत तर अजिबातच नाही. मराठी पब्लिक या विषयांवरती फारसं बोलत नाही. त्यामुळे एकतर पहिली गोष्ट तुमच्या चॅनलचे खूप आभार आणि अप्रिशिएट करतो. म्हणून मी तिथे जो व्हॉट्सअप नंबर दिला होता त्याच्यावरती मग मी स्वतःहून संपर्क केला की माझ्याकडेही काही गोष्टी अशा शेअर करण्यासारख्या आहेत, तर मला आवडेल शेअर करायला. असा प्रतिदिनी तुम्हाला ऑनलाईन व्हॉट्सअपवरती संपर्क केला. धन्यवाद सर विश्वास दाखवल्याबद्दल आणि संपर्क केल्याबद्दल. काय घटना घडली होती सर आपली? माझ्याकडे घटना अशी आहे की माझा एक खूप क्लोज मित्र आहे. तो आणि त्याची मिसेस एकदा आमच्याकडे आले होते. आम्ही खूप दिवसानंतर भेटणार होतो आणि गप्पा मारता मारता आम्ही संध्याकाळी 6:30 पासून ते पहाटे 4 पर्यंत आमच्या गप्पा रंगल्या. पण पहाटे 4 वाजता अचानकपणे मला त्या मित्राच्या आजूबाजूला काही आकृत्या दिसायला लागल्या. प्रॉपर काळ्या शेप मधल्या आकृत्या. सुरुवातीला ते थोडंसं अस्पष्ट होतं आणि एक्झॅक्ट कळत नव्हतं की किती आहेत किंवा काय आहे किंवा कुठून आलंय काय आहे नक्की. पण हळूहळू थोडं असं वाटायला लागलं की मी ते काउंट केल्या व्यवस्थित. त्या 12 आकृत्या होत्या जवळजवळ. तर त्याच्यावरनं मी त्याला काही प्रश्न विचारले की एक माझ्या अंदाजाने किंवा माझ्या अभ्यासाने की बाबा तुला काही रिसेंटच्या काही काळामध्ये काही वाईट स्वप्न पडलंय का, की असं पडक्या जागेपाशी कधी गेल्याचं असं काही स्वप्न पडलंय का. तर तो हो म्हणाला की काही दिवसापूर्वी त्याला एक असं स्वप्न पडलं होतं. याच्यावरनं मी एक तर्क काढला की बहुतेक याच्यावरती काहीतरी एक मोठी मेजर तांत्रिक क्रिया झालेली आहे. एक थोडक्यात ब्लॅक मॅजिक. या विषयावरती फारसं काही बोललं जात नाही आणि त्यालाही याच्यातली काही फारशी माहिती नव्हती. पण त्याचा माझ्यावरती खूप पूर्ण विश्वास आणि आमच्याकडे दत्त महाराजांचा संप्रदाय, कुळकुळ स्वामी समर्थांचा परंपरा आहे. त्यामुळे महाराजांच्या ब्लेसिंग्समुळे काही गोष्टीत थोडंसं नॉलेज आहे. मला फक्त एवढंच जाणवलं की या 12 आकृत्या तुझ्या आजूबाजूला एवढ्या स्ट्रॉंगली का मला दिसत आहेत. आणि मी स्वतः बाबतीत खूप तिथे तटस्थ राहून विचार केला आणि या तर्कापर्यंत पोहोचलो की तुझ्यावरती 100% काहीतरी मोठी तांत्रिक क्रिया झालेली आहे ज्याच्यावर आपल्याला काम केलं पाहिजे. आणि ते सांगितल्यानंतर मग मी त्याला काही साईन्स सांगितले की तांत्रिक क्रिया जेव्हा होते तेव्हा काही एक विशिष्ट प्रकारचे काही घरात आपल्याला खुणा येत असतात. कधी कधी एकदम स्ट्रॉंग दुर्गंध येतो अचानकपणे, असा ड्रेनेज सारखा आवाज किंवा अतिशय स्ट्रॉंग दुर्गंध. तो म्हणला मला तसा दुर्गंध पण रोज एकदा किंवा अधूनमधून आठवड्यात येत असतो घरात बसल्या बसल्या. मलाही आश्चर्य वाटतं की एवढा घाण आवाज कुठून येत नाही. अशा 3-4 सायन्स मला त्याच्या लागल्या आणि त्याच्यावरती मग आम्ही पुढे काम केलं. 1 महिना 1.5 महिना जवळजवळ त्याच्यावरती काम केलं आणि जितकं शक्य होईल तिथून तेवढं निराकरण त्याच्यातनं केलं. आणि एक दिवस असं मी कन्क्लुजनला पोहोचलो की एक जवळजवळ 1.5 महिन्यानंतर की बहुतेक आता तुझ्यावरच
क्लिअर झालेला असं मला वाटतंय. आणि त्याच दिवशी रात्री सेम डे जेव्हा आम्ही रिलॅक्स झालो ह्याच्यातनं, की मला वाटतंय काहीतरी आपण ह्याच्यातनं सुटलोय, मोकळे झालोय, पण ते तसं नव्हतं. त्या दिवशी रात्री माझी मिसेसच्या अंगावरचं पांघरुण प्रॉपर अचानक असं ओढलं गेलं, काही कारण नसताना. प्रॉपर मूवी मध्ये दाखवतात तसं. तर ती घाबरली थोडी. तिने मला सांगितलं. मग मी परत माझ्या पद्धतीने थोडंसं मेडिटेशन केलं. परत मी या कन्क्लुजनला आलो की नाही, ते अजून काही पूर्ण गेलेलं नाहीये. याच्यावरती थोडा विशेष विचार करायला लागेल. 1 मिनिटासाठी प्रेक्षकांना आणि मित्रांनो जे आपल्याला रेग्युलर बघतात, आपलं चॅनल जे सुरुवातीपासून पाहत आहेत, तुम्हाला एक पूर्वकल्पना म्हणून एक सांगतोय की अवचट सर जे आपल्या इथे आलेले आहेत ते बाकीच्या आलेल्या पाहुण्यांपेक्षा थोडेसे वेगळे आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण ते सुरुवातीपासूनच जर कोणाला काळा जादू किंवा एक मराठी भाषेत सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण म्हणतो की काहीतरी करणी वगैरे झाले किंवा काही बाहेरचं वगैरे मला लागलंय. बरेच आता आम्ही एवढे पॉडकास्ट करतो, बरेच लोक म्हणतात की अरे मला XYZ काहीतरी बाहेरून समस्या निर्माण झालीये, आपण एक विचार करतो. तर ते नेमकं खरंच झालंय का, कसं झालंय, कोणी केलंय, त्यावर उपाय काय, तर त्याबाबतचा आजचा हा विशेष पॉडकास्ट आहे. स्पेशल सर पुण्यावरून आपल्या इथे आलेले आहेत आणि त्याबाबतच आज तुम्हाला माहिती बरीच मिळेल की करणी म्हणजे काय, ब्लॅक मॅजिक किंवा काळा जादू म्हणजे आपण म्हणतो, किंवा आपण म्हणतो मला बाहेरून काहीतरी, मला बाहेरचं झालंय, आमच्या कुटुंबावर किंवा बाहेरून काहीतरी आम्हाला लागलंय, त्याचं कसं सॉल्युशन काढायचं, उपाय काय, त्या बाबतीतले प्रश्न उत्तर आज आपण अवचट सरांसोबत घेणार आहोत. तर थोडंसं तुम्ही कन्फ्युज होऊ नका की कुठली घटना कशी चाललीये. तुम्ही सुरुवातीपासून व्यवस्थित बघा, तुम्हाला खूप गंभीर आणि रहस्यमय माहिती या पॉडकास्ट मध्ये मिळेल. आणि त्याशिवाय तुम्हाला जर काही त्या प्रकारची समस्या असेल किंवा तुम्हाला अतिरिक्त माहिती घ्यायची असेल तर सरांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तर मी पुन्हा जेव्हा त्या कन्क्लुजन वरती आलो की हे नाही गेलेलं, तेव्हा माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने काही रेमेडीज मला येतात करता. मग त्या आम्ही पुढे त्याच्यावरती पुन्हा परफॉर्म केल्या आणि एन्श्युअर केलं की ते सगळं आता क्लीन झालेलं आहे. तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मेडिटेशन मध्ये ऑरा स्कॅन करताना एखाद्या व्यक्तीचा काही डिटेल्स आम्हाला खूप ऑथेंटिकेट मला येतात. माझ्यासारखे अजून काही लोक असतील सुद्धा आणि जगात दत्त महाराजांच्या संप्रदायातले. त्याच्यात हे आलं की त्या मित्राचे जे सख्खे काका आहेत ते काका कंटिन्युअसली त्याच्यावरती परफॉर्म करतायत. का तर पुढे जाऊन काहीतरी प्रॉपर्टीचा विषय येणार आहे, मग त्या प्रॉपर्टीचा काहीतरी त्याला भाग मिळायला नको. तर हे जे पहिलं जे स्ट्रॉंग निघालं, ज्याच्यात मला 12 आकृत्या दिसल्या, ते इट वॉज ऍक्च्युअली 12 एंटिटीज. त्या 12 एंटिटीज तांत्रिक क्रिया करून त्यांना ऑर्डर देऊन त्याला पुढच्या काही दिवसात डेथ झाली पाहिजे इतकं ते पॉवरफुल केलं होतं. ओके. ते जे तुमचे मित्र होते त्या मित्रांच्या काकांनी हे सर्व त्यांच्या पाठी लावलं होतं. आणि यू कॅन बिलीव्ह की जेव्हा हे पहिलं आम्ही जेव्हा ते निराकरण केलं त्याचं, तेव्हा हार्डली 1 महिन्याभराने तितकंच परत पॉवरफुल मला त्याच्यावरती जाणवायला लागलं. तेवढंच परत पॉवरफुल सेम 12च्या ऐवजी 10 होते सेकंड टाइम. तर ते रिपीट झालं, म्हणजे त्यांनी केलं रिपीट, पुन्हा तेही क्लिअर करायला लागलं, त्याच्यावरही काम झालं. मग अशी तांत्रिक क्रिया जर आपल्यावर झाली किंवा अशी तांत्रिक क्रियाच्या आपण जर सफर होत असू तर नेमकं काय करायला पाहिजे हे त्यावेळी कळत नाही. आता त्या मित्राला माझ्यापर्यंत आला नसता किंवा आमच्यात काही गप्पा झाल्या नसत्या, दत्त महाराजांची काही कृपा त्या क्षणी आमच्यावरती झाली की त्यांनी मला तिथपर्यंत पोहोचवलं. अदरवाईज मी त्याच्याकडे ह्या अँगलनी कधीच बघणार नव्हतो. आपण आपल्या जवळच्यांमध्ये असं या अँगलनी कधीच बघितलं जात नाही की ह्याच्यावर असेल का, त्याच्यावर असेल का, असं बघत नाही. तर ते कळलं पाहिजे की करणीमुळे किंवा तांत्रिक क्रियांमुळे आपल्या आयुष्याचं होणारं नुकसान आपल्याला वाचवता आलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे की तेवढं आपल्याला असावं माहिती. माझा इथे एक असा प्रश्न होता की आता तुमचा मित्र तुमच्या इथे आला, मग ते योगायोगाने तुम्ही बघितलं आणि तुम्हाला कळालं की काहीतरी आहे त्याच्यावर केलंय.
तुम्ही सांगण्याच्या आधी त्या मित्राला काही अशी कल्पना नव्हती की माझ्यावर काहीतरी टाकलंय माझ्या काकाने? नाही येत कल्पना, कारण इथे काय होतं, आपल्याला एकदम क्लिअर असा काहीतरी मेसेज येईल असं काही घटना घडत नाहीत, पण छोटे छोटे सायन्स काय घडतात की वियर्ड स्वप्न पडतात, विचित्र स्वप्न पडतात, वाईट स्वप्न पडतात. घरामधले काय म्हणा दुर्गंध येतात अचानकपणे, एखादी व्यक्ती उगाच आजारी पडते, मेडिकल रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात पण आजार पण चालूच आहे, औषधं चालूच आहेत, सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या तर मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आहे. हे सगळ्यात मोठं साईन आहे ब्लॅक मॅजिकचं. मेडिकलमध्ये काही डायग्नोसिस झालं नाही पण तिथे डॉक्टरांनाही प्रश्न पडतो. एक केस माझ्याकडे अशीच पाहिली, मी हँडल केली. एक लेडी होती आमच्याच कॉन्टॅक्ट मधली, रेफरन्सने आली, तर तिला एक पडकं घर, त्याच्यामध्ये विहीर आहे, असा एक जिना आहे अंधारा, त्या अंधारा जिन्यामध्ये ती बसलीये, ती रडतीये, ह्या टाईपचं स्वप्न ना रिपिटेटिव्ह यायचं, रिपिटेटिव्ह. आणि त्याच्यानंतर कुठल्या तरी एखाद्या स्वप्नामध्ये, म्हणजे 4 दिवस रिपीट सीन झाला की एखाद्या स्वप्नामध्ये आपल्याकडे पूर्वी अळवण असायचं बघा, अळवण माहितीये, खूप पूर्वीच्या काळी, म्हणजे आपल्या 2-3 जनरेशन मागे, जेव्हा एखादी स्त्री विधवा व्हायची, म्हणजे तिचा जेव्हा पती मृत्यू प्राप्त व्हायचा, तेव्हा त्यांना लाल कलरची एक साडी नेसवली जायची कायमस्वरूपी आणि डोक्यावरचे केस पूर्ण काढले जायचे. त्या स्त्रीला त्याच्या पुढचं आयुष्य एकच लाल कलरची साडी, केस पूर्ण कापायचे आणि ते डोक्यावर पदर घेऊन पुढचं लाईफ तसंच जगायचं, फक्त नवरा वारलाय म्हणून. अशी आपल्याकडे होती पद्धत, 3-4 जनरेशन पूर्वीपर्यंत होती. तर त्या साडीला अळवण म्हणतात. डोक्यावरती केस नाही आणि मरून कलरची नऊवारी साडी पदर घेऊन. तर त्या स्वप्नात तिला ती बाई सारखी दिसायची आणि हे फक्त स्वप्नात यायचं तिला. आणि निगेटिव्ह थॉट्स खूप यायचे तिचे, पण ते तिच्या स्वतःबद्दल यायचे त्या लेडीला. माझं काहीच चांगलं होणार नाहीये, मी मरणारच आहे लवकर, मला काहीच सक्सेसच नाहीये कशामध्ये, सतत निगेटिव्ह थॉट्स, डिप्रेशन, आजारपण. त्याच्यात एक आजारपण असं आलो तिला ज्याचा मेडिकल डायग्नोस काहीच झाला नाही. त्या लेडीला प्रायव्हेट पार्टला इन्फेक्शन झालं काही कारण नसताना, आणि ते एवढ्या मेजरला की त्याच्या सगळ्या टेस्ट झाल्या, गायनेकने सगळे प्रयत्न केले, सगळ्या प्रकारची मेडिकल ट्रीटमेंट केली, पण ते का होतं हेच माहित नाही. तर ती लेडी जेव्हा माझ्याकडे रेफरन्सने आली तेव्हा मी माझ्या काही मेथडनी तिचा ऑरा स्कॅन केला आणि ऍक्च्युली तिने ही सगळी स्वप्न सांगायच्या आधी मी तिला स्वप्न सांगितलं की तुला असं स्वप्न येतं का, ते आधी मला आलं तिने सांगायच्या आधी. आणि मग मी त्याच्यावरती रेमेडी परफॉर्म केली. तिला 5 दिवस एक मंत्र उपासना दिली, तिला माझ्या घरी येऊन करायला सांगितलं 1 तासभर, आणि 5 दिवसामध्ये सगळं इन्फेक्शन गायब, एकदम नॉर्मल, बॅक टू सेफ. आणि त्या दिवसापासून तिचा सगळा ऑरा एकदम क्लीन झाला आणि आता तिची इतकी प्रोग्रेस झालीये की विचार करू शकणार नाही. आणि त्याच्या आधी जवळजवळ 3 वर्ष पूर्ण डिप्रेशन मध्ये लाईफ घालवलं. अजून एक तिचं एक साईन आलं जे मी तिला विचारलं की तुला हे येतं का, कारण मला थोड्याशा त्या इव्हेंट्सनी अंदाज येतो की जर स्वप्नात असं दिसत असेल तर थोडे हे साईन पण घडले पाहिजेत. त्यातली एक गोष्ट की रात्री झोपेत असताना किंवा झोपलेलं असताना अचानक छातीवरती प्रेशर आल्यासारखं वाटणे, हे खूपदा घडतं, हे बऱ्याच केसेसमध्ये मी पाहिलंय. तिला अचानक छातीवरती प्रेशर आल्यासारखं वाटायचं, तर त्या क्षणाला जेव्हा ते प्रेशर येतं फार अगदी श्वास गुदमरतो असा, त्या क्षणाला ती एंटिटी छातीवर बसलेली असते पण ते माणसाला जाणवत नाही. त्यामुळे हा विषय इथे कसा आहे की ब्लॅक मॅजिक मध्ये सुद्धा एंटिटीज येतात, पण त्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांचं अस्तित्व दाखवत नाही, ते त्यांना दिलेल्या ऑर्डर प्रमाणे ते काम करतात. एंटिटी म्हणजे काहीतरी काळी शक्ती असं काही म्हणावं का? भूत प्रेत म्हणायला हरकत नाही. एक सामान्य लेवलचं भूत, ते तांत्रिक क्रियेमध्ये त्याला वश केलं जातं. मग ते इंडिव्हिज्युअल वर केलं असेल, त्याला काय इंट्युएशन दिलं असेल, तसं त्या लेडीला दिलं होतं की हिचं काहीच चांगलं झालं नाही पाहिजे, त्यामुळे तेव्हा जॉब टिकायचा नाही, तब्येत सारखी आजारी, सतत नकारात्मक विचार, कानाचं एक दुखणं मध्येच उद्भवलं, मग प्रायव्हेट पार्टला एकदम अचानक खूप मेजर लेवलला इन्फेक्शन झालं, की एक असं नकारात्मक वातावरण की तिला जगायची इच्छाच निघून गेली. आणि हे सगळं ती काळी शक्ती करते, हे सगळं ती शक्ती करत असते. ऍक्च्युली
थोडस म्हणजे जंगलिंग मलाच होतं. आपण एकदम सुरुवातीपासून नीट लक्ष द्या, जे आता आता इथून पासून लक्ष देऊन थोडं ऐका, कारण महत्वपूर्ण पार्ट सुरू होतोय आता व्हिडिओचा. ऍक्च्युली तांत्रिक क्रिया म्हणजे आपण जे पिक्चर मध्ये बघतो की कोणतरी भटजी बसलाय आणि, तर थोडस म्हणजे सुरुवातीपासून समजावा, अ ब क पासून, की मुळात तांत्रिक क्रिया हे काय आहे. तांत्रिक म्हणलं की आपल्या समोर जे पिक्चर मध्ये येतं ना किंवा आपल्या डोळ्यासमोर येतं ना, ते त्याच्याही पेक्षा रिअलिटीमध्ये थोडं भयानक वास्तव आहे. तंत्र करणे, तंत्र करताना तो जो तांत्रिक असतो त्याने अनेक वर्ष तपश्चर्या करून किंवा गुरूंकडनं काही ज्ञान घेऊन एक पद्धत त्याला शिकलेली असते. याच्यामध्ये महत्वाची 2 पद्धती आहेत, एक दक्षिणाचार पद्धत आणि एक वामाचार पद्धत. दक्षिणाचार म्हणजे काय, तांत्रिक साधनाच पण सात्विक पद्धतीने. मग तिथे हार, फुलं, नारळ, तुपाचा दिवा, हळद, कुंकू, बुक्का असं सात्विक गोष्टी लागतात. वामाचार पद्धत म्हणजे थोडी अघोरी पद्धत. तिथे जरा काही वेळ गोष्टी वापराव्या लागतात. तिथे प्राण्यांचे बळी दिले जातात, अंड वापरणे, लिंबू वापरणे, वेगवेगळ्या भावल्या तयार करून त्या भावल्यांवरती तंत्रक्रिया करून ती शक्ती त्या माणसावर पाठवणे, तर ह्याला वामाचार पद्धत म्हणतात. वामाचार. पण ही युजली ही जी वामाचार पद्धत असते ना, ह्याच्यात मुख्यत्वे 5 गोष्टी करता येतात. आपण बोलीभाषेत कधी तुम्ही ऐकलं असेल की षडयंत्र करताय तरी कोणीतरी माझ्यावरती. षडयंत्र, हा. मग ते षडयंत्र काय, तर 6 प्रकारचे तंत्र क्रिया आहे. जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन आणि विध्वंसन आणि वशीकरण, किंवा काही जण इथे मोहन पण म्हणतात. वशीकरण हल्ली फेमस आहे, बाकीच्या लोकांना माहिती नसतं. तर ह्या वामाचार पद्धतीने केलेल्या क्रिया करणारा तांत्रिक अतिशय अतिशय पॉवरफुल असतो. आणि ह्या गोष्टी फुकट होत नाहीत, ही लोक भरमसाठ पैसा घेतात. आता ज्या लेडीची मी तुम्हाला मगाशी सांगितलं, त्या लेडीवरती ही तांत्रिक क्रिया कुठल्या प्रकारची केली, तर ती उच्चाटन नावाची क्रिया केली आहे. तर उच्चाटन म्हणजे काय, वास्तव परिस्थितीची जी चालू आहे चांगली ती बिघडवून टाकणे, उच्चाटन करून टाकणे, उखडून टाकणे. जे सगळं स्मूथ चाललंय लाईफ त्याच्यात सगळा बिघाड करून टाकणे, उच्चाटन. तर ती पूर्ण 3 वर्ष नकारात्मक राहिली, शरीराचे आजार उपभोगत राहिली ही स्वप्न. मग का एक खूण का येते त्यांची, की काहीतरी स्वप्नात येत असेल, काही घरात विचित्र वास येत असतील, कधी कधी झाडं आणि जी काय आपण कुंड्या लावतो, बाग करतो, ती झाडं जळून जातात. पेट्स, अॅनिमल्स वरती पण परिणाम होतात. समजा काही मांजर वगैरे असेल, कुत्रा असेल पाळलेलं, त्यांच्यावरती पण याचा विचित्र परिणाम होतो. या सायन्स येतात. पण होतं काय, आता ही लेडी 3 वर्ष एवढी नकारात्मक राहते, पण तिने हे कोणालाच शेअर केलं नाही. तिला हा अँगल आला नाही की आपल्यावरती काहीतरी बाहेरचं असेल. ती बोलता बोलता एकाच्या तिच्या मैत्रिणीच्या थ्रू माझ्या मिसेस पर्यंत पोहोचली. मिसेसची ती एक मैत्रीणच रेफरन्सनी निघाली. मग तो पुढचा विषय आम्ही हँडल केला. तर ऍक्च्युली ही तिच्यावरची क्रिया काढायला मला हार्डली 11 दिवस लागले. 11 दिवस. मग आता समजा थोडस गोष्टीच्या रूपामध्ये आपण थोडं प्रेक्षकांना पण थोडं समजून घ्यायला सोपं होईल. आता समजा मी आहे, गोष्टीच्या रूपात सांगतोय मी, माझं नाही सांगत आहे. समजा मी आहे आणि मी एका व्यक्तीवर काहीतरी काळा जादू करतोय. मी करतोय, मला माहिती मी एखाद्या व्यक्तीवर करतोय. आता त्या व्यक्तीवर त्याचे परिणाम आणि प्रभाव दिसू लागतात. ती व्यक्ती समजा तुमच्याकडे नंतर आली की असं असं मला होतंय आणि तुम्ही त्याच्यावर उपाययोजना करायला सुरुवात केली, तर जो मी आहे, मी त्याच्यावर काळा जादू केलाय, तर मला ते कळणार का, अरे काहीतरी ह्याच्यावर उपचार पण सुरू झाले, मला ते कळणार. तू स्वतः तांत्रिक आणि स्वतः परफॉर्म केला असेल तर कळेल. आपण युजली ही लोक करणारी लोक ऍक्च्युली काय करतात, एखाद्या तांत्रिकाच्या माध्यमातून करतात. कारण ह्या गोष्टी काय 1 दिवसात शिकल्या आणि करता आल्या अशा नाहीयेत. पण ते तांत्रिकाला कळू शकतं की जे आपण केलं होतं त्याच्यावर काहीतरी कोणीतरी उपाय करतंय किंवा ते नष्ट व्हायला सुरुवात झाली किंवा त्याचा परिणाम थांबलाय. मग ते त्यांच्या पद्धतीने सुद्धा चेक करून त्यांना म्हणजे माझं नाव सुद्धा कळू शकतं की कोणीतरी हा व्यक्ती इथे उपाय करतोय. तर मला समजेल की अमुक अमुक नावाचा व्यक्ती
माझी शक्ती कमी करतोय, मग त्यावेळेस मी माझी शक्ती वाढवू शकतो, अजून वाढवू शकतो किंवा रिपीट परत काही नवीन परफॉर्म करू शकतो. हे होतं, त्यांना कळतं ते. आणि मेनली मग ही तांत्रिक क्रिया म्हणजे ऍक्च्युली आहे नेमकं काय, ज्या मूळ प्रश्नाकडे जर यायचं असेल तर एक प्रोसेस करून, काही वस्तू वापरून, काही मंत्र उच्चार करून एखाद्या नकारात्मक शक्तीला तिथे वश केलं जातं आणि त्याला त्या इंटेन्शनची ऑर्डर दिली जाते की जसं तुम्ही कोणावरती तरी केलं की बाबा याचं जॉब टिकला नाही पाहिजे किंवा त्याचा बिझनेस पण नाही टिकला पाहिजे, एवढंच करायचं. मग तिथे ती एंटिटी तेवढंच काम करते. त्यामुळे ती एंटिटी, ती नकारात्मक एनर्जी ती 24 तास अखंड त्याच्या घरामध्ये त्याच्या बरोबर असते, पण ती तिला दिलेलं फक्त ऑर्डर फॉलो करते. तिचं स्वतःचं अस्तित्व नाही दाखवत. जेवढं सांगितलं तेवढंच करणार, त्याच्या पुढचं नाही करणार. तुम्ही जे इंटेन्शन देणार, दॅट इज द थिंग की तांत्रिक साधना ही मनुष्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी गेलेली निर्माण झालेली. त्याचा खरा फायदा काय करायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला एखाद्या देवतेशी संवाद साधायचा आहे, काही स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारायचे, काही मार्गदर्शन घ्यायचंय, स्वतःची आध्यात्मिक उन्नती करायची, स्वतःची प्रापंचिक उन्नती करायची, त्याच्यासाठी खरी ही तंत्रसाधना आहे. तंत्रसाधनेचं मेन काय, मतलब हे जे काही केसेस आपण आता बघितल्या त्या आयदर ते महाकालीचे उपासक असतात किंवा दशमहाविद्यांपैकी कुठल्या तरी देवीचे उपासक असतात किंवा काळभैरवाचे उपासक असतात. या देवता वाईट करतायत का, तर या देवता नाही वाईट करत आहेत लोकांचं. आपण त्या एनर्जीला कोणता संकल्प देतो म्हणून त्याला तांत्रिक म्हणतात. म्हणजे दुसऱ्याचं वाईट करण्यासाठीही तू तंत्र करू शकतोस आणि स्वतःसाठीच चांगलं करण्यासाठी सुद्धा तू तंत्रसाधना करू शकतो. तुम्ही त्याला काय एनर्जी देताय ह्याच्यावरती ते ठरतं. देवता किंवा देव कोणाचंच वाईट करत नसतो. मग हे वाढतंय कशामुळे, हे जेलसी वृत्तीमुळे किंवा ईर्ष्या, द्वेष जास्ती करून. या माणसाचं मला वाईट झालेलंच पाहायचंय, चांगलं झालेलं बघायचंच नाही, किंवा हा अमुक व्यक्ती माझ्या प्रॉपर्टीच्या हिश्श्यात यायलाच नको तर याला डेथ करा, त्याची डेथ करा. अशी एनर्जी, ही इंट्युएशन ही आपल्या माणसांमध्ये वाढली, ही वृत्ती आपल्यामध्ये वाढली. त्यामुळे त्या तांत्रिक माणसाला कळेल की आपली एनर्जी तिथे नष्ट होतीये किंवा कमी होतीये, परिणाम होते, पण करणाऱ्या माणसाला नाही कळणार ते. म्हणजे तुम्ही केलं असेल, तुम्हाला नाही कळणार. तुम्ही ज्याच्याकडून करवून घेतलंय त्याला योग्य मानधन देऊन त्याला कळेल आपली शक्ती नष्ट होतीये तिथे. मग त्याला तिथे माझं नाव पण जाऊ शकतं, कोण तिथे काम करतंय. आता आपण म्हणतो की आता मी तांत्रिक आहे आणि मी एक काळी शक्ती माझ्या ताब्यात घेतली, त्या शक्तीला मी ट्रेनिंग दिली की तू जा आणि तिथे त्याचं असं असं करून टाक. तर मग ती शक्ती माझं ऐकते, ह्याचा अर्थ मी त्या शक्तीपेक्षा जास्त पॉवरफुल आहे कुठेतरी. हो, मंत्र उच्चाराने किंवा मंत्र साधनेमुळे कंट्रोल करू शकतोय. म्हणजे तुमचा प्रश्न हा आहे की तुम्ही कंट्रोल करू शकताय त्याला. हा, आता जर ती अदृश्य शक्ती आहे आणि मी तर एक साधा मनुष्य आहे, मी मनुष्य रूपामध्ये सध्या आहे, हे शरीर नष्ट होणार आहे, तर मग मी भौतिक मनुष्य रूपात असून आणि ती अदृश्य शक्ती एका वेगळ्या डायमेन्शन, वेगळ्या आयामामध्ये असून सुद्धा मी तिच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. म्हणजे आत्ता आहे की मी तिला कंट्रोल करू शकतो. आणि त्या शक्तीला समज असते का, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की मी एखाद्याच्या डोक्यामध्ये ही गोष्ट भरवली, एखाद्याच्या डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये ही गोष्ट भरवली की तू ते कर, तर कुठेतरी त्या शक्तीला पण स्वतःची समज असते. का असतंय, कारण या शक्ती किंवा ही काळी शक्ती म्हणजे काय, हे अतृप्त आत्मेच आहेत. त्यांना गती मिळाली नाहीये, त्यांना कुठेतरी त्यांच्या वासना अडलेल्या आहेत. लोअर व्हायब्रेशन सोल म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे ज्यांचा आध्यात्मिक ऑराच काही स्ट्रॉंग नाही. लाईफ टाईम मध्ये जिवंत असताना काही फारसं उपासना नाही, फारशी चांगली कर्म नाही, असे अतृप्त आत्मेच फक्त या तंत्रक्रियेला वश होतात किंवा असे बांधले जातात किंवा तंत्रिक बांधतो अशाच आत्म्यांना. तशा आत्म्यांना आधी शोधावं लागेल आपल्याला की ते भरपूर असतात. कारण ऍक्च्युअल बघायला गेलं तर स्पिरिट्स आर एव्हरीवेअर आहेत, ते सगळीकडे असतात. फक्त ते त्यांचं अस्तित्व आपल्याला मूवी मध्ये दाखवल्याप्रमाणे कधी दाखवत नाही. ते सगळ्या ठिकाणी आहेत.
जेवढी आपल्याला आपल्या माणसांची गर्दी जिवंत दिसते त्याच्या डबल गर्दी त्यांची आपल्याच आजूबाजूला असते. असं फक्त आपण त्यांना पाहू शकत नाही, ते पाहू शकतात ते पाहू शकतात आपल्याला, ते पाहू शकतात. त्यांची इच्छा झाली तर ते कम्युनिकेट पण करू शकतात, पण ती त्यांची इच्छा झाली तर. माझ्या इच्छेप्रमाणे ते कम्युनिकेट नाही करणार, मी त्यांना प्रेशर फार नाही करू शकत, किंवा आपण कोणीच त्यांना प्रेशर, त्यांच्या इच्छेप्रमाणे ते कम्युनिकेट करतील. पण जेव्हा त्यांना एखादा असा व्यक्ती सापडतो किंवा जाणवतो की हा आपल्याला पाहू शकतोय आणि आपलं म्हणणं पण याला पोहोचू शकतंय, मग ते खूप दिवस चिकटतात, मग ते खूप परेशान पण करतात, त्रास पण देतात, पण ते त्यांच्या इच्छेनेच त्यांचा एक्झिस्टन्स दाखवतात. बरं, आपण असं म्हणतो की केलेले कर्म रिटर्न येतात, केलेले कर्म आपल्याकडे परत येतात. मग आता एक मांत्रिक किंवा तांत्रिक म्हणून मी जे कर्म करतोय कुठेतरी मी दुसऱ्याला नुकसानच पोहोचवतोय ना, तर मग ते तांत्रिकाला पण ते कर्म नंतर येतात का त्याच्याकडे रिटर्न? कारण मुळातच तंत्र साधना आताचा काळच असा आहे की पैशाच्या साठी ही लोक करत असतात. मग 50,000 मिळत आहेत, लाखभर रुपये मिळत आहेत, ते करून टाकतात काय माणसांना जे हवं आहे ते. पण त्याचं त्यांना रिटर्न येणारच. प्रत्येक कर्म जे सत्कर्म आहे त्याचं चांगलं फळ, जे दुष्कर्म आहे त्याचं वाईट फळ हे बाय डिफॉल्ट येणार. त्यामुळे त्यांचंही लाईफ काही फार आसान चाललेलं असतं असं काही नाही. त्यांना उलट रात्रीची झोप कधीही नसते, आजूबाजूचे आत्मे सातत्याने त्रास देत असतात, सातत्याने त्यांच्या स्वतःची उपासना सारखी चालू ठेवावी लागते. बरं, ही सगळी क्रिया 99% चालतात स्मशानात, त्यामुळे जास्त काळ स्मशानातच वास्तव्य करावं लागतं ह्या तांत्रिक लोकांचं. अशा तर त्यांचं लाईफ काही तेवढं आसान राहतच नाही, आणि त्यांना ते त्यांचं कर्म रिटर्न येणार आहे, 100% येतं. फक्त ते कधी येतं ते भगवंताच्या नियोजनात आहे. म्हणून तर मूळ भगवद्गीतेतला सिद्धांत काय की कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण त्या कर्माचं कोणतं फळ कधी मिळायचं याचं स्वातंत्र्य देवाने आपल्या हातात ठेवलेलंच नाही. ते त्याच्यासाठीच हे रिटर्न 100% जाणार. म्हणजे मी वाईट करतोय तर भले मी मांत्रिक असो तांत्रिक असो, पण मला ते भोगायचंच आहे. याच कन्सेप्टला आपल्या आध्यात्मिक लँग्वेज मध्ये प्रारब्ध म्हणतात किंवा पूर्वसंचित म्हणतात. प्रारब्ध म्हणजे काय? सुखपण आणि दुःखपण. चांगल्या कर्माचं चांगलं प्रारब्ध आहे, वाईट कर्माचं वाईट प्रारब्ध आहे. बरं, आता आपण जसं म्हणतो की हे जे अतृप्त आत्मे आहेत हे मांत्रिक शोधून त्यांना ताब्यात घेतो आणि मग पुढील काम करतो. मग आता ते जे अतृप्त आत्मे आहेत ते कुठेतरी कंटाळून त्या तांत्रिकालाच उलट काय नुकसान पोहोचवू शकत नाही, पोहोचू शकत, कारण त्याची साधना आहे ना, तो स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो तिथे. मग असे आपण म्हणलं तसं की आता त्या तांत्रिकाचा त्या आत्म्यांवरती कंट्रोल चालणार आहे, तो पॉवरफुल आहे. पण तो जेव्हा तांत्रिकाचा मृत्यू होईल, हे फार महत्वाचं आहे, जेव्हा त्या तांत्रिकाचा मृत्यू होईल तेव्हा त्याच्या आत्म्याला ह्या सगळ्या शक्त्या स्वतःच्या ताब्यात घ्यायचा कंटिन्यू प्रयत्न करतात, आणि बऱ्याचदा घेतात सुद्धा ताब्यात. मग जेवढ्या वाईट शक्तींची आपण उपासना करू किंवा जेवढ्या वाईट शक्तींचा आपण स्वतःजवळ सांभाळू आणि त्यांच्याकडनं आत्ता कामं करून घेऊ हवी तशी, पण आपल्या मृत्यूनंतर तो आपला आत्मा त्यांच्या ताब्यात ठेवतात. जसे वाईट आत्मे असतात तसे चांगले आत्मे देखील असतात. चांगले आत्मे सुद्धा असतात. आपले कधी कधी पूर्वज आपल्याला सपोर्टिव्ह असतात काही ठिकाणी. एका केसमध्ये एक पाहिलं असं की एक फॅमिली आहे, नवरा बायको आणि 2 मुली. तर त्या मुलींची जी आई आहे तिची आई काही 1-2-3 वर्षांपूर्वी वारलेली आहे, आणि आता या फॅमिलीवरती एक काहीतरी बाहेरचं ब्लॅक मॅजिक झालेलं आहे. तर त्या मुलीची जी आई वारलेली आहे 2-3 वर्षापासून, ती कंटिन्यू तिला तिथे घरात वावरताना दिसते. तर हा प्रश्न घेऊन ती आमच्याकडे आली होती की मला आई का दिसते बाबा सारखी. बरं, तिला एकटीला नाही दिसत, तिच्या मुलींनाही जाणवतंय, तिच्या नवऱ्यालाही जाणवत आहे, त्यांना स्वप्नात पण सारखी येते. 3-1 वर्ष 2-3 वर्ष झाली असतील जाऊन. तर ती आई या चौघांवरती ब्लॅक मॅजिक आल्याचं कळल्यामुळे त्यांना प्रोटेक्शन ठेवण्यासाठी तिथं घरात वास्तव्य करू नये, त्यांना तिथे सपोर्ट करण्यासाठी, त्यांना चांगलं एक संरक्षण देण्याचा प्रयत्न तो आत्मा करतोय, म्हणून तो पुढे जात नाही. मग तो चांगला आत्मा आहे.
म्हणजे कुठेतरी आत्म्याला समज आहे, पूर्ण समज असते. आत्म्याला संपूर्णपणे समज असते. त्यांना सगळं जाणवत असतं, त्यांना सगळं आपल्यातलं कळत असतं. ते सगळं पाहू शकतात, ऐकू शकतात, इंटेन्शन्स त्यांना कळतात. ते सगळं आपल्यासारखेच असतात. ते फक्त बॉडी नाहीये. आणि दिसताना सुद्धा की जेव्हा कधी कधी व्हिजन घेते, एखादा दिसलंय बाबा एंटिटी, ते सुद्धा असं पिक्चर मध्ये स्केरी दाखवल्यासारखं नाही दिसत. ते प्रत्यक्ष लाईफ मध्ये जसे होते तसेच दिसतात. ज्या आकाराचं रंग शरीर त्यांचं, ज्या टाईपचे कपडे घालत होते त्याच कपड्यांमध्ये दिसतात. असं वियर्ड काही दिसत नाही. स्केरी दिसतात काही काही गोष्टी, नाही असं नाहीये, स्केरी पण असतात, बट इट्स व्हेरी रेअर. पण काळी जादू किंवा ब्लॅक मॅजिक ह्याचा वापर करून एक इंटेन्शन मी एखाद्या फॅमिलीवर किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीवर अशाच एंटिटी काम करत असतात. आणि ते योग्य वेळ आपल्याला ओळखून त्याच्यावरती एक मार्ग सापडण्याची गरज आहे. हे मला मेनली पोचवायचे की तिथे सावध असणं फार गरजेचं आहे. आणि ही एनर्जी आपल्याला किती वापरली गेली आहे, किती जुनी आहे, हा सगळा रूट कॉज अनालिसिस करून, म्हणजे पूर्ण मुळापाशी त्याच्यात जाऊन शोधून काढणं फार गरजेचं आहे. त्याचे छोटे छोटे उपाय करून पण उपयोग नाही. जेवढी एनर्जी तयार झाली असेल, जेवढी नकारात्मक ऊर्जा तिथे त्या शेतावर काम करत असेल, तेवढी सकारात्मक ऊर्जा जोपर्यंत त्याला मिळत नाही तोपर्यंत ते नष्ट नाही होत. त्यामुळे प्रत्येक ऊर्जा किती साठली आहे, किती जुनी आहे, कशा तीव्रतेने काम करते, तेवढीच आपल्याला सकारात्मकता वाढवावी लागते ती नष्ट करण्यासाठी. एक सामान्य प्रश्न आता मी विचारतोय की समजा मी एक सामान्य व्यक्ती आहे, मी सकाळी उठून माझी देवपूजा वगैरे करतो, तुळशीला पाणी, हे मी माझं वैयक्तिकरित्या सांगतोय. माझ्यासारखंच इतर प्रेक्षक आणि सर्वांचं आयुष्य सारखंच असेल, सहसा सारखंच असतं. सकाळी उठून आपण अंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करतो. आता माझ्या घरामध्ये देवार आहे, मी दिवाबत्ती करतो, अगरबत्ती करतो, देवपूजा सुरू आहे. मग माझ्या घरामध्ये देवाचं वास्तव्य असून सुद्धा ती काळी शक्ती येऊन माझ्या घरामध्ये हे सर्व नाश करून जाते. खूप बरं झालं हा प्रश्न. तर मग मी असं कधी कधी, हा वैयक्तिक प्रश्न मित्रांनो, इथे काय वही पेन घेऊन आपण वैज्ञानिक कारण शोधत नाहीये. हा मी तुम्हाला सुरुवातीच सांगितलं की हा एक माहिती देणारा पॉडकास्ट तुम्ही असं समजू शकता. इथून मागचे जे पॉडकास्ट आपण बघितले ते आपले पाहुणे त्यांचा अनुभव आपल्याला सांगतायत. इथे अनुभव तर आहेच आहे, परंतु अनुभवासोबत नॉलेज देखील आहे आणि त्यांना पूर्ण ज्ञान आहे त्या गोष्टींचं. तो थोडासा वेगळ्या प्रकारचा पॉडकास्ट आहे. तर एक सामान्य माणूस म्हणून जसं मी म्हटलं, माझ्या घरामध्ये देवारा आहे, मी दिवाबत्ती करतो, देवपूजा करतो व्यवस्थित, तुळशीला पाणी, तुळस पण हे एक देवाचंच आपण रोपटं म्हणजे. तर माझ्या घरामध्ये देवारा असून सुद्धा जर बाहेरून एखादी वाईट शक्ती बाहेरून येऊन माझ्या घरामध्ये जर गोष्टी हलवू शकते, तर मग मी जे देवपूजा वगैरे करतोय तर मला देवांचं संरक्षण नाहीये का माझ्या घरात देवारा असून सुद्धा? खूप बरं झालं हा प्रश्न विचारला, कारण इथे मला फार महत्वाची कन्सेप्ट क्लिअर करायची इच्छा पण आहे. या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आपण आपल्या आपले जे हिंदू ग्रंथ आहेत त्यातला आपण रामायण घेऊ. रामायणातला फार महत्वाचा भाग घेऊया की रावण जेव्हा सगळीकडे हाहाकार माजवतोय तेव्हा अत्यंत तपस्वी ऋषीमुनी जे रोज 18 तास 12 तास सतत देवपूजा करतायत, यज्ञ कर्म करतायत, वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करणार, म्हणजे अतिशय उच्च ताकदीचे तपस्वी आहेत आध्यात्मिक दृष्ट्या. मग त्यांच्या एनर्जीला सुद्धा, म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक ताकदीला सुद्धा रावण विध्वंस करून जातोय सगळा, किंवा रावणाची सगळे जे राक्षस आहेत ते ऋषी मुनींचे सगळे आश्रम जाळतायत, ऋषी मुनींना जाळतायत, त्यांचे यज्ञ सगळे बंद पाडतायत. हे का होतं? मग आपल्यापेक्षा ते ऋषी मुनी तर नक्कीच तपश्चर्येने मोठे होते, मग तेही देवाचं सहाय्य मागतातच रावणापासून. म्हणजे काय म्हणायचंय की तुम्ही जसं रोजच्या देवपूजेची आणि तुळशीला पाणी घालणे किंवा ह्याची एक उदाहरण घेतलं, रावणाच्या काळामध्ये रामायणामध्ये हे तपस्वी ऋषी आपले हिंदू हे किती तपश्चर्येने मोठे होते, त्यांच्यावर सुद्धा या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम का होतो?
याचं फार महत्वाचं उत्तर हेच आहे की जेव्हा आपण दैनंदिन उपासना करत असतो, आपण दैनंदिन पूजा करत असतो, आपल्या देवावरती विश्वास असतो आणि देव आपल्याला सहाय्य सुद्धा करत असतो. खरं तर फक्त तंत्र मार्ग असल्यामुळे तंत्राने जी इमिजिएट म्हणजे अतिशय प्रभावी आणि तात्काळ जी एक मोठी नकारात्मक ऊर्जा तयार केली जाते ती आपण आपल्या या सात्विक पद्धतीने आपली तेवढी सकारात्मक ऊर्जा तितक्या पातळीला फाईट करेल किंवा सेम होईल इतके आपण सात्विक पद्धतीने नाही करू शकत. मग इथे देव कशा पद्धतीने सहाय्य करेल? तो तुम्हाला काही वेगळ्या मार्गाने किंवा या एक नकारात्मक ऊर्जेला काढणाऱ्या मार्गा माणसापाशीच पोचवेल कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने. मग ते कुठलं तीर्थक्षेत्र असू शकतं, कुठे तुम्हाला उज्जैन महाकालेश्वरला जावं असं वाटेल, कुठे गाणगापूरला जावं असं वाटेल, कुठेतरी देव तुम्हाला त्या नकारात्मक ऊर्जेला सामना करण्यासाठी लागणाऱ्या शक्तीचा उपलब्धता करून देतं. मग ती वैयक्तिक सुद्धा असू शकते. एखादा माणूस भेटेल, अक्कलकोट स्वामींचे अनेक शिष्य असतील, नवनाथ असतील, नवनाथांचे काही शिष्य असतील, अशा कुठल्या तरी व्यक्तीपर्यंत तरी पोचवेल असं सहाय्य देव देत असतो. आणि मूळ मुद्दा हाच की तंत्रसाधनेमुळे काय होतं, मी एखाद्या व्यक्तीवर केलंय आणि त्याला पुढच्या काही दिवसात त्याचं असं अमुक वाईट व्हायला पाहिजे. तर तंत्रसाधनेमुळे जी तयार होणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे, जे आत्मे आहेत, अतृप्त वापरले जात आहे, ते तात्काळ काम करतात. त्यांच्याशी फाईट करायला आपल्याला सात्विक पद्धतीची उपासना कशी पुढे पडेल? फॉर एक्झाम्पल, एक 5 लिटरचा एक आपण पाण्याचा जार घेऊयात उदाहरणासाठी. आता या 5 लिटरच्या जार मध्ये आपण एक जस्ट कन्सेप्ट समजून घेण्यासाठी एवढी जर नकारात्मक ऊर्जा एका रात्रीत मी तुमच्यावरती सोडली किंवा पाठवली, तर एवढ्याच किंवा याच्यापेक्षा 10 पावलं पुढे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा एकाच रात्रीत तेवढीच निर्माण करायची. मग ती सात्विक पद्धतीने नाही होणार, ती तांत्रिक पद्धतीनेच होईल. तांत्रिक पद्धत हे ऍक्च्युली चांगल्या कामासाठीच आहे. जसं ब्लॅक मॅजिक म्हणतो तसं व्हाईट मॅजिक. ब्लॅक मॅजिकला व्हाईट मॅजिक पूर्णपणे नष्ट करू शकतो. दोन्हीमध्ये तंत्र आहे, दोन्ही मधल्या तंत्र साधनांच्या देवी देवता सुद्धा एकच आहेत. जसा आजार असेल जशी तीव्रता असेल, आज माझं समजा डोकं दुखतंय, मी डिस्प्रिन घेतली किंवा काहीतरी गोळी घेतली, मला बरं वाटेल. सातत्याने डोकं दुखतंय, काहीच निदान होत नाही. मेडिकल टेस्ट करा, MRI करा, त्याच्यात काहीतरी ब्रेनला प्रॉब्लेम सापडला. मग आता ब्रेनला जो आजार झालाय तो त्या डिसिप्लिनने कसा बरा होईल? मग त्याला स्पेशालिटी लागणार ना, मग त्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागणार, त्याला स्पेशल केअर घ्यावी लागणार. मग त्याच्यासाठी कोणाला आपण करतो? तसं डॉक्टरला करतो. तसं ह्या विषयातल्या माणसाला पाशी आधी पोहोचणं फार गरजेचं आहे. मग नंतर तुम्ही स्वतःची उपासना मार्ग वाढवू शकता किंवा त्याचा गायडन्स घेऊ शकता की पुढे जेणेकरून तुमच्यावरती काही प्रभाव होणार नाही काळ्या जादूचा. अशा पद्धतीची काहीतरी एक स्वतःची उपासना सुरू करू शकता. आणि खरा तर तोच नोबेल कॉज आहे. आता सध्या हेच होतंय की बऱ्याच जणांना ते कळायला उशीर होतो, कारण आधी प्रत्येक जण आपापल्या वैयक्तिक पातळीवरती येणाऱ्या समस्यांशी लढत असतो. पण जेव्हा संपूर्णपणे प्रयत्न होऊन जातात आणि तरी यश येत नाही, तेव्हा कुठेतरी बुद्धी विचार करायला सुरुवात करते. मग कोणाला तरी सांगा, मग कोणीतरी सांगतं की बाहेरचा एका बघ बाबा. ही टर्मिनॉलॉजी वापरली जाते सध्याच्या काळात की बाबा करणी वगैरे झाली आहे का, काही ओलांडलंयस का. पण बरोबर आहे की हे सगळं इथपर्यंत विचार यायला एक 3 ते 5 वर्षाचा काळ निघून गेलेला असतो. आणि 3 ते 5 वर्ष त्याचे जे काही परिणाम असतील झालेले ते होऊन गेलेले असतात. जर आपल्याला अगदी मुळापासून याचं सॉल्युशन बघायचं असेल तर आपली स्वतःची एक नित्योपासना पाहिजे. ती भले 10 मिनिटाची का असेल, तुम्ही 10 मिनिटं रोज हनुमान चालीसा वाचा, मारुती स्तोत्र वाचा, मारुतीला जा, कुठले तुम्हाला जे तुमचं दैवत प्रिय आहे ती नित्य उपासना इतकी नित्य पाहिजे. नित्य उपासना का समर्थांनी सांगितले की त्याच्यात थांबवायचं नाही, ब्रेक नाही करायचा, रोज हे झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. ही स्पंदनं तुम्हाला त्याच्यात
खूप सारी तीव्रता कमी करायला मदत करते. अचानक असं म्हणजे एक उदाहरणार्थ की एखाद्या व्यक्तीला रोज हनुमान चालिसाचा पाठ करायची सवय आहे आणि ती गेले 10-12 वर्ष आहे, तेव्हा येणारा हा परिणाम आहे. 10-12 वर्ष नित्य नेमाने हनुमान चालिसा आणि मग त्या व्यक्तीवरती कोणीतरी तांत्रिक क्रिया केली तर 100 पैकी जो 100 परिणाम व्हायला पाहिजे त्या तांत्रिक क्रियेचा तो तिथं 20 ते 40% वरतीच येईल. पण कधी इतकी नित्य पाहिजे की अशी 10-12 वर्षाची सवय पाहिजे. आणि हीच समर्थांनी एक समर्थ राष्ट्रसंत रामदास स्वामी माहिती असतील, त्यांनी हे कायम सांगितलं की म्हणून उपासनेचे सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना असं दोन्ही पाहिजे. आपलं कसं आहे प्रेक्षकांनो आणि मित्रांनो, जेव्हा आपल्यावर काही संकट येतं तेव्हाच आपल्याला देव आठवतो, किंवा आज एकादशी येतात तेवढा त्या एकादशी दिवशीच देव आठवणार, बाकी 15 दिवस आपल्याला देव लक्षात नसतो. समजून घ्या ते काय सांगायचा प्रयत्न करतायत. सतत हवंय, आपण सतत जेवतो, सतत देवाचं नाव घेतो का? नाही घेत. मग ते म्हणतायत की तुम्ही सतत करा, तुमच्यावर संकट येईल तेव्हा तुम्ही नका जाऊ वाचव रे मला करायला, असं त्यांचा सांगायचा उद्देश आहे. अगदी बरोबर आहे की तहान लागल्यानंतर विहीर कोण उपयोग नाही असे आपण जी म्हण आहे. तसंच आहे की काही काही जणांची अशी भावना असते की मी रोज स्वामींना जातो, रोज स्वामींना मी जातो. ह्याच्यात अनेक वेगवेगळे कंगोर आहेत, त्यातला एक कंगोरा अजून. आणि स्वामी बघतील काय करायचं ते, स्वामी नक्कीच बघणार आहेत. स्वामी कधीच तुम्हाला तसं वाऱ्यावर सोडणार नाहीये. पण तुमचं येणं स्वामींनी स्वीकारलंय का? मी एखाद्याला गुरु मानतोय, मी एखाद्याला गुरु मानलं, त्या गुरुनी मला स्वीकारलंय का? माझी उपासना स्वीकारली जाते का? मी जी रोज उपासना करतोय ती ईश्वराने स्वीकारल्याची खूण येते. आता हे थोडस मला पण नवीन आहे की आता एक सामान्य माणूस म्हणून मी देवपूजा करतोय, तर मग मला हे पण समजून घ्यायचं काय की माझी पूजा देव स्वीकार करतोय की नाही करत? घ्यायला पाहिजे. मग यासाठी काय करायचं, आपली आहे ती रोजची प्रार्थना करायची, काहीतरी खूण मागायची त्यांच्याकडे की माझी उपासना तुम्ही स्वीकारताय का, माझी मनापासून केलेली प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचतीये का? आणि ती सातत्याने मागायची, त्यांची वाट बघायची. ते फार काळ वाट थांबायला नाही लागत, ते लवकर रिप्लाय देतात, लवकर प्रतिसाद देतात. आणि उपासना आपली स्वीकारली जाते की नाही हे आपल्याला निश्चितपणे कळतं. म्हणजे सत्य परिस्थितीमध्ये अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, ही सगळी फार उच्च अधिकारी संत मंडळी आहेत. आणि आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्याशी नाही कम्युनिकेशन करू शकत किंवा नाही संवाद साधू शकत, पण खरं तर ते लवकर संवाद साधतील. आपला तसा विश्वास आणि श्रद्धा पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधायला ना कुठल्याच प्रकारचं काहीच लागत नाही. मी म्हणे ते लवकर संवाद साधतात खरं तर. पण आपल्यालाच ती एक भूक पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे आणि त्याच्यात सातत्य पाहिजे. मेन सातत्य खूप पाहिजे. आता तुम्ही जेव्हा जे लोक समस्येमध्ये असतात आणि ते तुमच्याकडे मदत मागायला येतात, त्यांच्यावर काहीतरी प्रभाव वाईट शक्तींचा झालेला असतो, मग तुम्ही एक मदत करताय म्हणजे कुठेतरी त्या वाईट शक्तीला तुम्ही वैर निर्माण करून घेताय स्वतःच. अजून थोडं सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्या वाईट शक्ती बरोबर तुम्ही दुश्मनी करत आहात आता. मग असं कधी झालंय का आतापर्यंत की ज्या व्यक्तीची तुम्ही मदत करायला गेले ती व्यक्ती तर मदत तिचा फायदा घेऊन ती सुटली, ती रिलॅक्स झाली, ती बाजूला गेली, आता ती समस्या तुम्हालाच लागली आता ती पुढे? बरं झाला हा प्रश्न विचारला. आम्ही जेव्हा काम करतो ना एखाद्या ठिकाणी तेव्हा हे नक्कीच होतं की त्या नकारात्मक ऊर्जेला कळतं की आता माझं तिथे इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे, आता मी तिथे काम करणार आहे किंवा काहीतरी मी त्याच्यावर उपाय करणार. त्या पिरियडमध्ये म्हणजे त्या काळामध्ये माझे उपाय पूर्ण होईपर्यंतच्या काळामध्ये ते मला नक्कीच त्रास देतात. त्याचे अनुभव येतात, मलाही येतात, माझ्या फॅमिलीमधल्या सगळ्यांना येतात. पण मी ती शक्तीच पूर्ण नष्ट करतो दत्त महाराजांच्या कृपेने. महाराज करतात खरं तर, मी नाही काय करत. अगदी खरं सांगायचं जरा
पण ती पूर्ण नष्ट करतो. त्याच्यामुळे त्याचं सुटलं आणि ते मला लागलं हा विषय तिथे संपूर्णच जातो, तिथे ठेवतच नाही. पण ते पूर्ण निराकरण होईपर्यंत मात्र ते माझ्यावरती कुठल्याही परिस्थितीमध्ये कशाही प्रकारचा अटॅक करू शकतात. आणि त्याला आम्ही सायकिक अटॅक म्हणतो. सायकिक अटॅक, व्हॉट इज सायकिक अटॅक? सायकिक इज ऍक्च्युअली काय की एक थर्ड आय ओपन आपण असं म्हणतो काही आत्ताच्या टर्मिनॉलॉजीमध्ये, दिव्य दृष्टी. गुरूंनी दिलेल्या पाळलेल्या साधनांमुळे, काही तयार केलेल्या नियमांमुळे ते थोडंसं विजन आता आलेलं आहे की या गोष्टी आम्ही पाहू शकतो आणि स्वतःला त्याच्यात प्रोटेक्शन, एक संरक्षण करू शकतो, संरक्षण कवच करू शकतो. त्यामुळे दुसऱ्याचं निघून गेलं आणि ते मला लागलं हे कधीच होत नाही, कारण आम्ही ते पूर्ण नष्ट करून टाकतो किंवा महाराज ते नष्ट करतात पूर्ण. पण त्या मधल्या काळामध्ये जे काही ते अटॅक करायचा प्रयत्न करतात ते मात्र असतात हॉरिबल. म्हणजे मगाच्या उदाहरणात जे आळवणवाल्या लेडीचं मी जे सांगितलं, तर ज्या दिवशी ती लेडी माझ्याकडे आली होती आणि ते मला सगळं तिच्या मेडिटेशन मध्ये जाणवलं होतं की एक अशी अनेक वर्षांपूर्वी गेलेली एक स्त्री हिच्या मागे लावलेली आहे तांत्रिक पद्धती. तिला ते कळलं की आता माझ्यापर्यंत पोहोचली. ती सेम डे, त्याच रात्री ती माझ्या छातीवर येऊन बसली आणि अतिशय अतिशय क्रोधाने आणि रागाने, विश्वास ठेवा मी हे खरं अनुभवलेलं आहे, ती मला काय म्हणली असेल, हे जे तू काही श्रीपाद वल्लभांचं करतोयस ना, याने मला काही नाही होणार, माझं काम मी करणार, मी तिला घेऊन जाणार. आणि ती सलग 3 दिवस मला त्रास देत होती ते उपाय चालू असतात. पण चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी पूर्ण नष्ट. 11 दिवस मी त्याच्यावरती काम केलं. त्याच्यानंतर हा प्रसंग खरा असा घडला की 5व्या दिवशी माझ्यामध्ये, मला आठवते, 5व्या दिवशी ती पुन्हा माझ्याकडे रात्री 2-2:30च्या दरम्यान आली आणि माझ्या जवळ थांबून उभी राहून रडत होती, कंटिन्यू रडत होती, बाकी काहीच नाही. आणि असं नमस्काराचं हे करून, नाही आता मी जाते, मी नाही काही करू शकत. आणि त्याच पहाटे ज्या लेडीसाठी आम्ही हे काम केलं त्या लेडीला पण हेच स्वप्न पडलं की तिच्या मागे माठवलेली ही आळवणवाली प्रेत, हे भूत, हे माझ्या घरी येऊन माझ्यापाशी रडत आहे. हे त्याच पहाटे तिला स्वप्न पडलं. ते तिने आम्हाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सांगितलं. इतकं होतं आणि होतात या गोष्टी. माझ्या एका मित्राच्या रेफरन्सनी पुण्यामध्ये एका ठिकाणी त्यांचा एक फ्लॅट होता 3 BHK. तर त्यांनी मला आग्रह केला की तू एकदा येऊन बघ काही आहे का प्रॉब्लेम. ते तिथे शिफ्ट होणार होते, राहायला येणार होते. म्हणून मी गेलो, माझ्या पद्धतीने बघितलं. मला तिथे 4 आत्मे जाणवले आणि ते 4ही जेंट्स होते, व्यवस्थित जाणवले. आणि मी त्याला सांगितलं इथे आहे थोडासा प्रॉब्लेम आहे, पण काही गोष्टी आपण पाळल्या तर ते क्लिअर होईल, आपण करू शकतो महाराजांच्या कृपेने. त्याच रात्री ते 4 जण माझ्या इथे येऊन मला त्रास देऊ लागले रात्री, आणि प्रचंड मोठ्या मोठ्या आवाजात. आणि हे आवाज मला कानात रात्री ऐकू येतात, कर्कश असतात. कधी कधी ऑब्जेक्ट मुवमेंट्स पण होते घरामध्ये, भांडी पडल्याचा आवाज येतो, मला उठवलं जातं, छातीवर प्रेशर दिलं जातं, अशा अनेक गोष्टी घडतात. ते मला 4 जण येऊन धमकावून गेले की तू इथे मध्ये पडू नको, ही जागा आमची. हे घडत. जे सामान्य माणसं तुमच्याकडे मदत म्हणून येतात, निश्चितपणे हा व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच जण तुम्हाला संपर्क करू शकतील. ऍक्युरेट सांगता नाही येणार, पण तर एक सिंपल आणि साधा प्रश्न असा होता की हे जे तुम्ही मदत करत आहात, निश्चितपणे हे चांगलं करत आहात, परंतु याचा मोबदला म्हणून तुम्ही काय घेता हे करण्यासाठी? हो, मोबदला आपण घेतो, पण कशासाठी की जसं मगाशी मी म्हणलं की जी नकारात्मक ऊर्जा आहे एवढी सकारात्मक ऊर्जा आपल्याला तयार करायची आणि ती तात्काळ आपल्याला ती नष्ट करायची, तरच तो होणारा वाईट परिणाम इमिजिएट थांबेल. आणि मग आपण वाटल्यास
त्यांना पुढे गाईड करू शकतो की तुम्ही कुठली उपासना करा, म्हणजे काय तुम्हाला त्याचा फायदा आहे, की पुढे शक्यतो या गोष्टी होऊ नये. तर याच्यासाठी मी काही मटेरियल वापरतो. ते सगळं सात्विक पद्धतीचं मटेरियल. नारळ असतात, लिंबू असतात, रांगोळी असते, उदबत्ती असते. याच्या व्यतिरिक्त काही तीव्र सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या काही वनस्पती आहेत. त्या वनस्पती खूप रेअर असतात, त्या वापरतो. पण मग त्याचं जे काय मोबदला मला त्या विकत घ्याव्या लागतात. एखादी केस करण्यासाठी समजा मला ती 1000 रुपयाची विकत घ्यायची असेल, आणि तेवढे त्या माणसांकडनं ज्यांचं काम करायचं त्यांचं साहित्याचे ते पैसे घेतो. बाकी मग ते त्यांच्या इच्छेने त्यांना जे द्यायचं असेल ते देतील. अच्छा, म्हणजे ठराविक पद्धतीत असं काही नाहीये की तुम्ही एवढे रुपये मला द्या तरच मी तुम्हाला मदत करेल? हे का नाहीये, कारण प्रत्येक केस मधली येणारी जेव्हा आपण पूर्ण त्याचा अनालिसिस करतो ना, रूट कॉज अनालिसिस, किती ऊर्जा आहे ती प्रत्येक केस मध्ये वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक केसचं मुळात आधी सांगताच येत नाही मला किती खर्च येईल, काय येईल, ते पूर्ण तपासल्याशिवाय. त्यामुळे असं स्पेसिफिक अमाऊंट काही नाही. आणि तेही माझे जे गुरु आहेत ज्यांच्याकडनं मला ही विद्या गाणगापूरमध्ये मिळाली, त्यांनी मला हे बजावून सांगितलं की आपल्याला त्याच्यातला मोबदला म्हणून नाही घ्यायचंय, त्या विद्येची किंमत राहिली पाहिजे म्हणून घ्यायचंय. मग बाई 51 रुपये ठेवू देत, 1100 रुपये ठेवू देत. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीचं भूतबाधेच पोझिशन काढलं तर काही जण खुश होऊन त्यांना जी हवी ती रक्कम देऊ करतात. मग ती मंदिरातच पाठवतो किंवा माझ्या पूजेच्या गोष्टींसाठीच मी ते वापरतो, असं ते सांगतो. म्हणजे मूळ तुम्ही जसं म्हणतो ना की आता समजा उदाहरणार्थ माझा कपड्यांचा व्यापार आहे, तर मी तुम्हाला कपडे देतोय तर मी तुमच्याकडून पैसे घेतोय कारण तो माझा व्यापार आहे, मला त्या पैशांवर घर चालवायचंय. मग कुठेतरी तुम्ही हे घर चालवण्यासाठी तर नाही करत आहात. जो मोबदला तुम्ही घेत आहात तो एक, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही ज्या वस्तू वापरणार आहात किंवा लोकांना फुकट मिळालेल्याची किंमत नसते. कुठेतरी जे काही आपल्याला मत लावायचे ते आपण लावू शकतो, परंतु अशातला तर काही भाग नाहीये ना की मोबदला तुम्हाला तो घर चालवण्यासाठी घ्यायचा आहे किंवा फिक्स तुम्ही एवढे चार्जेस घेतात, असं तर काही भाग नाही. असा आता तरी काहीच भाग नाहीये. आता गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये अशा घटना घडत गेल्या आहेत की आम्ही मूळ व्यवसायापासून हळूहळू बाजूला, म्हणजे मी होत मला केसेस इतक्या यायला लागल्या की कदाचित महाराजांचं इथे मला असा मेसेज आहे का हे आता सध्या मी बघतोय की घर चालवण्यासाठी सुद्धा मला हाच मार्ग घ्यायचा आहे का, ह्याच्यावर अजून माझा अभ्यास चाललाय. पण अजून तरी काही फिक्स नाही तसं, कारण प्रत्येक केसला येणारा खर्च वेगळा आहे. ती ऊर्जा बघून ठरवला जातो की ती वापरायचे वनस्पती कोणत्या वापरायच्यात, काय करायचंय. पण आपल्याला त्याचा रिझल्ट 100% द्यायचा असतो. त्यामुळे काही केसेसला खूप वेळ लागतो अभ्यास करायला, काही केसेस लवकर होतात. मग तुम्ही ही जी काही प्रक्रिया आहे, आता समजा तुम्ही आहात पुण्याचे आणि मी आहे छत्रपती संभाजीनगरचा, मला काही समस्या आहे आणि मी मोबाईलद्वारे तुम्हाला संपर्क केला, तर तुम्ही म्हणजे गरज पडल्यावर तिथून तुम्हाला छत्रपती संभाजीनगर गरज असेल तर नक्की जावं लागेल. म्हणजे जर अशी आवश्यकता असेल की आता तिथे वास्तूच बघून करावी लागेल तर नक्कीच जावं लागेल. अदरवाईज मी फोटोवरनं पण ऑरा स्कॅन करतो. जर फोटोवरनं मला काही आल्या गोष्टी की तिथे प्रत्यक्षात जायची गरज नाही, तर त्यांनी माझ्या घरी येऊन एक दिवस मी सांगतो ती साधना करणं गरजेचं असतं. मित्रांनो, बऱ्याच इम्पॉर्टंट आणि बऱ्याच महत्वाच्या माहिती आज आपल्याला अवचट सरांनी दिलेल्या आहेत. तुम्ही विश्वास ठेवा, नंतर पुढील काही एपिसोड देखील सरांसोबतच आपण करणार आहोत. तत्पूर्वी हा एपिसोड बंद करण्याआधी सर्वात महत्वाचा प्रश्न जो तुम्हाला पडलेला असेल किंवा पडेल आता मी बोलल्यावर, प्रश्न असा आहे की ढोंगी माणसं, मला समस्या आहे ते तर खरं आहे, परंतु माझ्या समस्येचा कोणी गैरफायदा घेऊन एखादा ढोंगी मला लुबाडतोय, मी तर गडबडीत आहे, मला तर समस्या आहे त्यामुळे माझे डोळे बंद झालेत. ते म्हणतात ना, हिंदीमध्ये एक म्हण आहे की डुबते को तिनके का सहारा, की मला एक
वाटतं की हा इथे माझा मार्ग निघू शकतो, तर मी आता बंद झाले डोळे, मला विचार करायची शक्ती संपली, मग तो मागेल तेवढे मी पैसे देऊन एकंदरीत मी लुबाडलो गेलो. तर मग लोकांनी कसं ओळखावं की मला जो व्यक्ती गाईड करणार आहे, जो व्यक्ती मला मार्गदर्शन देणार आहे, तो कितपत, तो खरंच आहे का तेवढा, की मला लुबाडला जात आहे, की मी योग्य व्यक्तीकडे जातोय का, हे एक लोकांना जागरूकता म्हणून तुम्ही याबद्दल काय सांगाल? अगदी सोपं आणि छान खूण आपल्याला तिथे ठेवता येते. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाकडे जाऊन विचारता समस्याचं समाधान, तो फारसं तिथे तुमच्या खोलात न शिरता जर डायरेक्ट एखादी अमाऊंटच सांगत असेल की मला 15,000 द्या मी तुमचं काम करतो, मला 25,000 द्या मी तुमचं काम करतो, इथेच ओळखा हे ढोंगी आहे. का? कारण जसं डॉक्टराला पूर्ण एखाद्या पेशंटचा पूर्ण डायग्नोसिस झाल्याशिवाय काय ट्रीटमेंट आहे ते ठरवता येत नाही, म्हणून आपण टेस्ट करतो. तसंच इथे नक्की ऊर्जा किती आहे, किती जुनी आहे, नक्की त्याच्यावरती आत्ता काम करणं कितपत शक्य आहे स्वतःला प्रामाणिक राहून. पण त्याच्यात काढणाऱ्याची सुद्धा तेवढीच रिस्क आहे, मला सुद्धा तेवढीच रिस्क असते, माझ्या फॅमिलीलाही तेवढीच धोका असतो. हे सगळं पाहिल्याशिवाय आधीच जो पैसे सांगेल ना तो ढोंगी समजायचा. पण खरी ऊर्जा ओळखायला वेळ लागतो. असं नाही होत दाखवल्याप्रमाणे की एखादा मी फ्लॅट बघायला गेलो आणि त्यांनी मला इथे काही नकारात्मक आहे का बघण्यासाठी बोलवलंय, मी गेलो आणि 5-10 मिनिटात लगेच नाही मी कन्क्लुजनवर येऊ शकत. कारण जिथे असतात नकारात्मक ऊर्जा त्या तिथे लपण्याचा प्रयत्न करतात, उलट सगळं पॉझिटिव्ह आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे अनुभव मी घेतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा असं वाटेल, अर्धा तास वाटेल, 1 तास वाटेल की नाही इथे काही प्रॉब्लेम नाही, हे सगळं प्रसन्न आणि छान आहे. तसं नाहीये, त्याला थोडा वेळ द्यावा लागतो आपला. मला त्याच्यावर स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. काही खुणा बरोबर येतात की इथे काही प्रॉब्लेम असेल, ती खूण येईपर्यंत मी त्याच्यावरती काहीच सांगत नाही. म्हणून म्हटलं की नक्की ऊर्जा किती आहे हे कळल्याशिवाय मला पैसा सांगताच येत नाही, खर्च किती आहे. तर ही खूण पकडायची. की कोणी म्हणेल 5,000 रुपयात, कोणी अंड्यांचा उतारा देतात, काहीतरी असं वनस्पती वगैरे देतात, हे तुम्ही उतरवा. ऍक्च्युली ते का करू नये, त्यांनी ती ऊर्जा अजून जास्त त्रास द्यायला सुरुवात करते आणि ते अर्धवट काम होतं, मग ते अजून जास्त अटॅक करतात.